एकनाथ शिंदे ही काँग्रेसच्या वाटेवरती होते असा दावा करून काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी खळबळ उडवून दिली आहे। पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकर्त्यांमध्ये दलवाई काँग्रेसमध्ये येण्यास तयार होते, मात्र काँग्रेसमधील काही जणांनी विरोध केल्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही असं दलवाई म्हणाले। दलवाईंच्या या वक्तव्याला दुजोरा देत पृथ्वीराज चव्हाणांनी भेटी झाल्याचं मान्य केलं, पण भेटी नेमक्या कशासाठी झाल्या ते सांगण्यास नकार दिला। पृथ्वीराज चौहान साहब जब चीफ मिनिस्टर थे तो एकनाथ शिंदे साहब भी कांग्रेस में आने के लिए तैयार थे। वो बोले कि मुझे अगर लेंगे तो पूरा ठाणे डिस्ट्रिक्ट और पालघर मैं आपके साथ लाऊंगा, वहाँ की सारी कॉरपोरेशंस लाऊंगा। ये सब बातें उन्होंने की थी, लेकिन हमारे कुछ लोगों ने उसको विरोध किया और इसीलिए आज सरकार उनकी बैठी है, नहीं तो ये सरकार काँग्रेस की होती। म्हणायचं का गोपीनाथ मुंडेप्रमाणे एकनाथ शिंदे सुद्धा काँग्रेसमध्ये? त्यावर काही बोलणार नाही। नक्कीच आमची भेटी झाल्या होत्या, परंतु काय चर्चा झाली ते आता राजकारणात आहेत, आमचे मित्र आहेत, नेते आहेत, त्यामुळे आता काय आम्ही वैयक्तिक कामाच्या निमित्ताने झाली होती का पक्षांतर किंवा इतर याच्यात? ते तुम्हाला कामाच्या निमित्त होत राहते, ते काय अधिकार त्यांचा आमदारांचा असतो। हुसेन दलवाई यांनी जो दावा केलेला आहे तो खरा आहे? आता हुसेन दलवाई काय बोलले ते त्यांना विचारा, तुम्ही काय बोलले। म्हणणं हेच होतं की एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये यायला तयार होते आणि तुमच्या नेतृत्वात सगळं ते काय सुरू होतं? मला बोलणं उचित ठरणार नाही। त्यांचे आता मित्र आहेत, आमचे ते काही कामं करत नाहीत, पण तरी आमचे मित्र आहेत।